नमस्कार, मी मेघनाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं घरच्या घरी आपण काजू कतली बनवणार आहोत। खूप सोपी आणि न बिघडता आज आपण इथं काजू कतली आहे तो बनवणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। त्यासाठी मी इथं एक वाटी इथं काजू घेतलेले आहेत, त्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथं एका कढईमध्ये साधारण एक पाव वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे, 3 ते 4 चमचा। आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला इथं साधारण एक अर्धी वाटी साखर आहे तो घालून घ्यायचा आहे। पहिलं आपल्याला हे साखरेचा पाक आहे तो करून घ्यायचा आहे। पहिलं साखर आहे तो असं पाण्यातलं विरघळून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपल्याला साखर विरघळल्यावर घट्ट होईपर्यंत म्हणजे 4 ते 5 मिनिटं असंच मध्यम गॅसवर हे आपल्याला साखरेचा पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे। तर इथं आपल्याला 1 तारी पाक आहे तो आपल्याला इथं लागणार आहे। तर 1 तारी पाक आपल्या इथं तयार झालेला आहे। आणि त्यानंतर मिक्सर मधलं वाटून घेतलेलं काजूचं जे पावडर आहे तर ते आपल्याला आता ह्या कढईमध्ये घालायचं आहे आणि हे आपल्याला इथं फास्ट करायचं आहे। गॅस इथं बारीकच ठेवायचा आहे पूर्ण वेळ। आणि त्यानंतर हे काजूचं पावडर घालून आपल्याला असंच सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर हे काजूचे आहे तो गाठी असं होऊ शकतात। तर असंच आपल्याला मिक्स करत साधारण एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला असंच याला हलवत राहायचं आहे। तोपर्यंत आपल्याला इथं गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आहे। तर बघू शकता कढईला आता कढईला इथं चिकटत नसेल किंवा असं एक गोळा होत असेल तर आपण इथं लगेच इथं काढून घ्यायचं। एका ताटला मी पहिलंच इथं तूप लावून ठेवलेलं होतं, तर एक ताट किंवा कोणतंही भांडं घ्यायचं आणि त्यानंतर त्याला इथं तेल लावायचं किंवा तूप लावलं तरी चालेल। तर मी तूप लावून घेतलेलं आहे। तर त्या ताटामध्ये हे सगळं काजूचं जे आपण तयार केलेला गोळा आहे तो इथं घेतलं आणि त्यानंतर हे आपल्याला गरम असतानाच हे मळून घ्यायचं आहे। तुम्ही असं चमच्याने किंवा थोडंसं हाताला तेल लावून सुद्धा मळू शकता किंवा हे पीठ आहे तो एका कॅरी बॅग मध्ये घालून सुद्धा तुम्ही हे मऊसूत असं हे काजूचं जे गोळा आहे तो करून घेऊ शकता। ह्याच्यावर मी इथं 1 चमचा आहे तो तूप घालून घेतलेला आहे। तेल किंवा तूप इथं घालायचं आहे आणि आपल्याला हे सॉफ्ट असं ह्याचं पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे। बघू शकता एक 3 ते 4 मिनिटं ह्याला मी असंच मऊसूत असं मळून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला असं चपातीसारखं लाटण्या एवढं मऊसूत झालेलं आहे। तर ह्याचा इथं एकच असं मोठा गोळा करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं पोळपाट घेतलेला आहे आणि त्याच्यावर असं कॅरी बॅग घालायचं आणि कॅरी बॅगला थोडंसं तेल किंवा तूप आहे तो लावून घ्यायचं आहे आणि हे गोळा ठेवून आपल्याला चपातीसारखं जाडसर असं लाटून घ्यायचं आहे। तर कुठं चिरा वगैरे पडले तरीही चालतील, कारण हे आपल्याला नंतर कटच करायचे आहेत। खूप देखील चिरा असं नाही पाडून घ्यायचं। तर हे गोळा इथं मधोमध कॅरी बॅगच्या आत ठेवून द्यायचं आणि त्यानंतर बघू शकता लाटण्याने अशा पद्धतीने सावकाश जाडसर लाटून घ्यायचं आहे। तर खूप जाड देखील नाही ठेवायचं आणि खूप पातळ देखील नाही ठेवायचं, मध्यम आकाराचे हे आपलं काजू कतली आहे तो तयार करून घ्यायचे आहेत। तर इथं मी लाटून घेतलेला आहे। तर आता ह्याच्यावरती तुम्हाला जर इथे सिल्वर फॉइल लावायचं असेल लावून घेऊ शकता किंवा नाही लावायचं असेल नाही लावलं तरी चालेल। ते तुम्ही इथं काजू कतली आहे तो प्लेन सुद्धा ठेवू शकता। तर हे सिल्वर फॉल आहेत तो मी इथं लावून घेतलेले आहेत। तर आता आपण हे कट करून घेऊयात। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे असं डायमंड सारखं करू शकता किंवा चौकोनी कोणत्याही आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता काजू कतली आहेत ते। आणि तेवढे मोठेही नाही तेवढे छोटेही नाही, मध्यम आकाराचे मी इथं असं कट करून घेत आहे। तर मी इथं लाटल्याबरोबर ह्याला लगेच काढून घेत आहे, असं ठेवायची वगैरे गरज नाहीये। तर कट करून झाल्यावरती ह्याला मी इथं लगेच एका ताटमध्ये काढून घेणार आहे। बघू शकता आपलं इथं काजू कतली खूप छान दिसत आहे
आणि लगेच असं निघत आहे, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काजू कतली घरात नक्की करा, खूप छान होतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।